मंडळी, सस्नेह, जय ज्योती, जय भीम, जय शाहू, जय जिजाऊ. महाराष्ट्राच्या विधिमंडळाला फार मोठी परंपरा आहे. तो 70-75 वर्षांचा एक जाज्वल्य इतिहास आहे. महाराष्ट्र घडला तो अनेक मान्यवरांनी घडवला. हा महाराष्ट्र घडवण्यासाठी अगदी प्रके अत्रेंपासून तर शाहीर अमर शेख, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अशा अनेक मंडळींनी आपलं योगदान दिलं. त्या काळातल्या त्या घोषणा जर आठवल्या की गुजरात कुठलची चोरं, मुंबई तर आमची पोरं, हे वाक्य फार महत्त्वाचं होतं. पण मंडळी, एकेकाळी विधानमंडळामध्ये महाराष्ट्राच्या एकूण राजकारण, समाजकारण, अर्थकारण, इथली संस्कृती, इथला भौगोलिक परिसर या सगळ्यांचा अभ्यास करून मांडणी करणारे लोकप्रतिनिधी होते. आता त्याची जागा सवंग चर्चांनी घेतलेली आहे. एक काळ होता की सभागृहात बोलण्यासाठी सभागृहातले सदस्य तासनतास अभ्यास करायचे. सभागृहाच्या विधिमंडळाच्या जे ग्रंथालय होतं, या ग्रंथालयांमध्ये ते नियमित बसायचे, संदर्भ काढायचे आणि एक एक संदर्भ काढून तारांकित प्रश्न, लक्षवेधी प्रश्न जर कोणी विचारला तर त्याला उत्तरं काय द्यायची आणि आपल्याकडून काय प्रश्न विचारले गेले पाहिजेत याची जणू स्पर्धा लागलेली असायची. तो काळ वेगळा होता. म्हणजे गवा मावळणकरांपासून तर अगदी बाळासाहेब भारदे असतील, बी.जी. खेर असतील, यशवंतराव चव्हाण असतील किंवा कृष्णराव धुळप असतील, केशवराव धोंडगे असतील किंवा त्याचसोबत अजून सांगायचं झालं तर बापूसाहेब काळदाते, पी.के. सावंत, प्र.के. अत्रे, तुळशीदास जाधव, ही सगळी मंडळी, या मंडळींनी हे सभागृह एका वेगळ्या उंचीवर नेऊन पोचवलं होतं. म्हणजे मागच्या काही दशकांमध्ये जर बघितलं तर सभागृहाचं नियमित ग्रंथालय वापरणारी आणि त्या ग्रंथालयात तासनतास जाऊन बसणारी एक पिढी होती. आर आबा हे ग्रंथालयात तासनतास जाऊन बसायचे आणि संदर्भ काढायचे. गणपतराव देशमुख अत्यंत अभ्यासू आपली मांडणी सभागृहामध्ये करायचे. बापूसाहेब काळदाते यांची समाजवादावरची भाषणं ही प्रचंड ऐकण्यासारखी असायची. संयुक्त महाराष्ट्र घडवताना प्र.के. अत्रे असतील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, शाहीर अमर शेख असतील, या माणसांनी महाराष्ट्र अक्षरशः घुसळण केली आणि अगदी ठणकावून सांगितलं की गुजरात कुठलची चोरं, मुंबई तर आमची पोरं. तो एकसंघ महाराष्ट्र ठेवण्यासाठी या सगळ्या विचारवंतांच्या मुशीतनं हे विधिमंडळ घडत गेलं. या विधिमंडळाची एक मोठी उंची ठरत गेली. परंतु मागच्या काही वर्षांमध्ये, काही दशकामध्ये या सभागृहाची उंची मात्र खालावत चालली आहे की काय, असा एक प्रश्न निर्माण होतो. ज्या पद्धतीने सभागृहात मांडणी केली पाहिजे, प्रश्न मांडले पाहिजेत, तसे प्रश्नच मांडले जात नाहीत. कालचं जर आपण बहुमतदर्शक ठरावासाठी बोलावलेलं विशेष अधिवेशन जर पाहिलं तर या अधिवेशनातली एकूण भाषणं बघता मागच्या 15 दिवसात एवढं मोठं नाट्य घडलं की नाही असा प्रश्न निर्माण व्हावा इतपत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे अधिवेशन पार पडलं. कोणाचाच कोणावर राग रुसवा नव्हता. एकीकडे अजितदादा म्हणाले की एकनाथराव आमचे जुने सहकारी आहेत आणि ते आमचे चांगले मित्र आहेत. तर त्याच वेळेला एकनाथराव शिंदे असं म्हणाले की भास्कर जाधव आमचे जुने मित्र आहेत आणि त्यांच्याबद्दल माझ्या मनात यत्किंचितही शत्रुभाव नाही आहे. तर बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर असं म्हणाले की अजितदादांनी निधी दिला नाही असं म्हणताच येणार नाही, अजितदादा आमचे अत्यंत चांगले मित्र आणि जुने सहकारी आहेत. त्याच वेळेला बाळासाहेब थोरात म्हणाले की अजितदादा असतील किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील हे आमचे सगळे मित्र आहेत. तर देवेंद्र फडणवीसही म्हणाले की दादा आमचे चांगले मित्र आहेत. आता हे सगळे एकमेकांना मित्र 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 संबोधत होते. जर हे सगळे असे मित्र असतील आणि हीच मैत्रीची व्याख्या असेल तर मंडळी विचार करा, मैत्रीमध्ये पाठीत खंजीर खुपसला जातो का? मित्रांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न कुणी करतं का? मित्रासाठी जीव देणारी एक परंपरा आम्हाला शिकवली गेली. मित्राच्या सुखा इतकंच मित्राच्या दुःखातही सहभागी व्हावं. म्हणजे माझ्या लहानपणी मला एक धडा होता की फ्रेंड्स आर दोज हू शेअर्स नॉट ओनली अवर जॉयज बट ऑल्सो अवर सारोज कॉल्ड ॲज अ फ्रेंड.
ते मित्र असतात जे आपल्या सुखाइतकेच दुःखामध्ये सहभागी होतात. जर अशी मित्राची व्याख्या असेल आणि काल सभागृहात जर सगळे एकमेकांना मित्र म्हणत असतील, तर मग मागच्या 15 दिवसात जे घडलं ते काय होतं, याचा अर्थ काय काढायचा? तेव्हा सर्वसामान्य माणूस चक्रावून जातो. सभागृहात एकेकाळी अगदी शाब्दिक कोट्या असायच्या, जनतेचे प्रश्न असायचे. म्हणजे मला एक भाषण आठवतं आर आबांचं. 19 मार्च 1990ला अधिवेशनात आर आबा बोलत होते आणि महाराष्ट्राच्या वाट्याला येणारं 995 TMC पाणी, या पाण्याचं काय होईल यावरती चर्चा चालू होती. आणि त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्री शरद पवार होते. तेव्हा आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्याला सुनावताना आर आबा म्हणत होते की महाराष्ट्राच्या वाट्याला येणारं 995 TMC पाणी आपण अडवलंच पाहिजे आणि ते पाणी आपण महाराष्ट्राला मिळवून दिलं पाहिजे. हे जर आपण करू शकत नसू तर आपल्याला महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना उत्तरं द्यावे लागतील, कारण आपली त्यांच्याशी बांधिलकी आहे. स्वपक्षाच्या मुख्यमंत्र्याला सुनावण्याची ताकद असणारे त्या काळातले काही सदस्य, इथल्या दुष्काळावरती, इथल्या प्रत्येक प्रश्नावरती अत्यंत काळजीपूर्वक अभ्यास करून मांडणारे सदस्य. म्हणजे एक काळ होता की सभागृहामध्ये ग्रंथालयाचं जर रेकॉर्ड बघितलं तर सभागृहातले कित्येक सदस्य हे ते ग्रंथालय नियमितपणे वापरणारे होते. 12-12 तास तिकडे अभ्यास करणारे होते. अभ्यास करून संदर्भ काढणारे, तारांकित प्रश्न निर्माण करणारे, लक्षवेधी मांडणारे, किंवा आपल्याला जर कोणी लक्षवेधी तारांकित प्रश्न विचारला तर त्याची उत्तरं देताना आपल्याकडे संदर्भ असले पाहिजेत म्हणून आधीची विधिमंडळातली सगळी समालोचनं वाचून काढणारे असेही काही सदस्य होते. आणि आत्ता एक काळ आलेला आहे की अभ्यास नावाची गोष्टच नसते. सवंग चर्चा, सवंग वाक्य टिप्पणी आणि अत्यंत उथळ पद्धतीची चर्चा जर सभागृहात घडत असेल तर किती वाईट आहे हे. म्हणजे दिलीपराव सोपलांचं एक अत्यंत काही सवंग वाक्यातली जर 1-2-3 वाक्य जर बघितली तर की सुवासिनीने कुंकुवाला, काय पत्रकारांनी चहाला आणि तरुणांनी आव्हानाला, कधी नाही म्हणायचं नसतं. किंवा त्याच दिलीपराव सोपलांचं एका अधिवेशनाच्या दरम्यान विलासरावजी मुख्यमंत्री असतानाचं, मला वाटते कलाकारांच्या करवाढीच्या संदर्भातलं ते विधेयक होतं आणि एकनाथराव खडसे त्याच्यावरती बोलत होते. त्यावेळेला खडसेजी आपण जरा शांत राहा, सभागृहाचा नेता म्हणून मी सुचवतोय की यावर दिलीप सोपल बोलतील. आणि दिलीप सोपल उभे राहिले आणि दिलीप सोपल म्हणायला लागले की टाळातलं आर आबांना कळतं आणि चाळातलं हे विलासरावजींना कळतं आणि म्हणून वारी दिंडी यासंबंधी बोलायचं असेल तर आर आबा बोलतील आणि लावणी तमाशा भारूड याबद्दल बोलायचं असेल तर विलासराव देशमुख बोलतील. इथपासून चर्चा सुरू झाली. कालच्या अधिवेशनात अजून एक चर्चा झाली. कालच्या अधिवेशनामध्ये गुलाबराव पाटील बोलायला उभे राहिले. बंडखोरीनंतर आपल्या बंडखोरीचं समर्थन द्यायला ते उभे राहिले होते आणि ते असं म्हणाले की आम्ही 302 आणि 307 अंगावर घेतलेली आहे, आम्हाला कोणी गुंडागर्दी शिकवायची गरज नाही. कुणासाठी हे 302 आणि 307 तुम्ही घेतली म्हणजे तुम्ही काही या देशासाठी 302 307 घेतली का गुलाबराव? या 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 देशाच्या सीमेवर जे शहीद होतात जवान, त्या पद्धतीने तुम्ही काय पाकिस्तानच्या सैनिकांच्या सोबत 2 हात करताना 302 306 7 केली का? कुणासाठी केली तुम्ही? तुम्ही जेव्हा 302 आणि 307 अशा काही पद्धतीने सांगताय जणू काही तुम्ही अशोक चक्र किंवा परमवीर चक्रच इथं बिल्ला लावून फिरताय. सभागृहात आपण बोलतोय, आपलं बोलणं रेकॉर्डवर येणार आहे, याचं सुद्धा भान जर विधिमंडळाच्या सदस्यांना राहत नसेल तर विधिमंडळाचे पावित्र्य राहील कसे? तर दुसरे एक जण बोलत होते, आम्हाला तुम्ही कमी समजू नका, आम्ही काय करू शकतो सांगता येत नाही. दीपक केसरकर सांगत होते, धमकीची भाषा कोणाला देताय, आम्हाला धमकी सांगू नका तुम्ही. गोगावले सांगताहे, चुना लावणं काय असतं ते आम्ही तुम्हाला सांगू. शहाजी बापू म्हणतायत की चुना कसा लावतात ते आता इथून पुढे आम्ही शिकू. काय वाक्य आहे ते? तर माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यावरती काय बोलावं? तर माननीय मुख्यमंत्री यावरती बोलताना सांगत होते की माझ्या आमदारांच्याकडे बघताना लक्षात ठेवा
हे आमदार साधेसुधे नाही आहेत. एका एका आमदाराकडे 1-1, 2-2 हजार सशस्त्र कार्यकर्ते आहेत. खरं तर त्यांना गुंडच म्हणायचं असेल, पण तरीही त्यांनी मनाला मोडता घालत घालत कार्यकर्ते शब्द वापरला असेल. कुणाला सांगताय तुम्ही? 2-2 हजार सशस्त्र लोक आहेत असं म्हणून एक धाक निर्माण करायचा आहे. सभागृहामध्ये आपलं शक्ती प्रदर्शन किंवा आपण किती मोठी गुंडागर्दी करू शकतो हे दाखवण्यासाठी सभागृहाचं अधिवेशन असतं. लाखो करोडो रुपयांचा चुराडा करून जे अधिवेशन भरवलं जातं त्या अधिवेशनामध्ये लोकांचे प्रश्न मांडण्याच्या ऐवजी या राज्यामध्ये दुबार पेरणीची वेळ आलेली आहे, पाऊस पडत नाही आहे, याच्यावर बोलण्याच्या ऐवजी राज्यसेवेची भरती प्रक्रिया खोळंबलेली आहे. गेले कित्येक वर्ष DED BEDची भरतीच झालेली नाही आहे. नोकर भरतीचे प्रश्न आवासून समोर उभे आहेत. अल्पसंख्याकांच्या निधी वाटपाच्या संबंधाने प्रश्न आहेत. भविष्यातल्या जे आम्ही सरकार पक्षात आलेलो आहोत आणि आम्ही पुढील एवढ्या काळामध्ये ही कामे करणार आहोत, हा आमचा पुढचा जो आमचा रोडमॅप आहे, ही आमची ब्ल्यूप्रिंट आहे, याच्यावर चर्चा करण्याच्या ऐवजी जर विधिमंडळातले सदस्य माझ्याकडे इतके गुंड आहेत, माझ्याकडे इतके शस्त्रधारी आहेत, माझ्याकडे एवढी माणसं आहेत, मी 302 करून आलो आहे, मी 307 करून आलो आहे, मी तुम्हाला चुना लावणं शिकवतो. कुठल्या पठडीत बसते ही भाषा? आणि आम्ही अशा लोकांना निवडून देतो. चूक कुणाची? ही भाषा वापरणाऱ्या त्या सदस्यांची की अशी भाषा वापरणाऱ्या सदस्यांना निवडून देणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्या लोकांची? पक्ष आणि या सगळ्या गोष्टी तर जाऊ देतच, परंतु कुठल्याही देशाचे, कुठल्याही राष्ट्राचे स्वातंत्र्य हे बंदुकीच्या टोकावर मिळवता येत नाही. आणि बंदुकीच्या टोकावर मिळवलेले स्वातंत्र्य किंवा आदर तो चिरकाल टिकतही नाही. याची गंधवार्ताही कदाचित सभागृहातल्या सदस्यांना नसेल. ज्या पद्धतीने काल ते बोलत होते आणि त्यांना कुणीही अडवणारं नव्हतं. कुठे आहेत आता त्या सगळ्या त्या चित्रा वाघ जे एकेकाळी गुलाबराव पाटलांचे गाल मी फोडून काढील, मी त्यांचं थोबाड रंगवीन असं म्हणणाऱ्या कुठे आहेत? जे प्रवीण दरेकर गुलाबराव पाटलांवरती गुन्हा दाखलच झाला पाहिजे, हा अत्यंत आतंकी कारवाया करणारा माणूस आहे असं म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी 2021मध्ये जळगावमध्ये मोर्चे काढणारे प्रवीण दरेकर कुठे आहात तुम्ही? काय याच्यावर बोललं जात नाही? प्रताप सरनाईक काल बोलताना, स्वतःबद्दल बोलताना भास्करराव जाधवांना असं सांगत होते की भास्करराव, तुम्ही माझ्याबद्दल जे प्रेम व्यक्त केलं त्याबद्दल मी आभारी आहे, पण हे प्रेम तुम्ही 1 वर्ष आधी का बरं व्यक्त केलं नाही? मंडळी, यातनं दुसरा अर्थ काय ध्वनित होतो माहिती आहे का? 1 वर्ष आधी तुम्ही प्रेम व्यक्त केलं नाही याचा अर्थ 1 वर्ष मला भाजपने त्रास दिला, पण आता मात्र मी भाजपशी जेव्हा जुळवून घ्यायचं ठरवलं आहे तेव्हा भाजपने सगळं आलबेल करून देण्याचा मला शब्द दिलेला आहे, त्यामुळे आता मी पुढे निघून गेलेलो आहे, आता मला रिव्हर्स गिअर टाकता येणार नाही. थोडक्यात काय, सभागृहातल्या यांच्या जर चर्चा बघितल्या तर या चर्चा या मी कसा सुटलो तू कसा सुटशील याच्यावरतीच मांडणी करणाऱ्या होत्या. कारण सुधीर मुनगंटीवारांचं कालचं वक्तव्य पहा काय होतं ते. सुधीर मुनगंटीवार काल बोलताना जयंतराव पाटलांना असं म्हणत होते की जयंतरावजी, मी आपल्याला आठवण करून दिली पाहिजे की एकनाथ शिंदेंनी एकदा उडी मारली आणि ते मुख्यमंत्री झाले, अजितदादांनी उडी मारली ते उपमुख्यमंत्री झाले. उडी मारण्यात फायदा असतो जयंतराव, तुम्ही सुद्धा एखादी उडी मारून बघा. अरे म्हणजे सभागृहामध्ये धडधडीत सुधीर मुनगंटीवार हे पक्षाशी गद्दारी कशी करावी, विश्वासघात कसा करावा, ज्या लोकांकडून एखादं पक्ष नेतृत्व विचारधारा यांचा चेहरा दाखवून मतं मागितलेली आहेत त्याच लोकांच्या विश्वासाचा गळा कसा घोटावा यावर सुरेल प्रवचन काल सुधीर मुनगंटीवार देत होते. आणि सुधीर मुनगंटीवारांच्या या प्रवचनावरती सगळे टाळ्या वाजवत होते, हसत होते, अडवत नव्हतं कोणी त्यांना. आपलं हे म्हणणं रेकॉर्डवर जाणार आहे याचं सुधीर मुनगंटीवारांनाही भान नव्हतं. आणि सभागृहाचं संचलन करणारे सभापती महोदय
श्रीयुत राहुल नार्वेकर हेही अशा सदस्यांना अजिबात अडवत नव्हते. नाही म्हणायला कालच्या संपूर्ण याच्यामध्ये एक भाषण भास्करराव जाधवांचं आणि एक भाषण समाजवादी पार्टीचे सदस्य रईस शेख यांचं झालं ते फार विचार करण्यासारखं होतं. रईस शेख यांनी अल्पसंख्याक समुदायाला किती निधी मिळाला किंवा नाही मिळाला याची कागदपत्र जाहीर केली आणि त्यांनी सांगितलं की मैं आमदार होकर MLA होकर मैं जब निधि मांग रहा हूँ तो मुझे 1 करोड़ रुपए 2.5 साल में मिलता है, लेकिन भिवंडी के एक कारपोरेटर को 25 करोड़ रुपए मिलता है क्योंकि वो माइनॉरिटी का नहीं है. हे विचार करण्यासारखं आहे. आणि त्याच वेळेला जी जवळपास 60 ते 65 लोकांची यादी भास्करराव जाधवांनी वाचून काढली, जे सगळे आमदार म्हणजे अगदी सत्यजित तांबे असतील, वैभव पिचड असतील, मधुकरराव पिचड असतील, भावना गवळी असतील, नमिता मुंदडा असतील, संजय राठोड असतील, प्रताप सरनाईक असतील, इतकी मोठी जणू काही लग्नाचा आहेर वाचून दाखवावा अशी यादी भास्करराव जाधवांनी वाचून दाखवली. तेव्हा मात्र भास्कर जाधवांनी हे बोलले नाही पाहिजे याच्यासाठी मात्र सभापती महोदयांनी हस्तक्षेप केला. विशेष आहे म्हणजे झूठ का बोलबाला और सच का मुंह काला अशा पद्धतीचं सभागृहातलं कामकाज चाललं होतं. सभापती महोदय आपणही आणि हे जे सगळे आमदार आहेत हे सगळ्या आमदारांनाही हे लक्षात आणून देण्याची गरज आहे. जमल्यास हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचवा, कळू देत त्यांना की महाराष्ट्रातले लोक काय विचार करतात या सगळ्या सदस्यांबद्दल. की अरे गावखेड्यात जनावरं राखणारी जी शेतकऱ्यांची पोरं आहेत ना, ती पोरं फार समंजसपणे वागतात आणि बोलतात. तुम्हाला निवडून दिलंय तर तुमच्याकडे काही बुद्ध्यांक आहे असं वाटून निवडून दिलंय. ते महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राचे अर्थकारण आणि समाजकारणातले इथले प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला निवडून दिलंय. पण त्या प्रश्नावर चर्चा न करता आपापल्या बंडखोरीच्या बडाया मारण्यासाठी आणि आम्ही कसा लोकांमधून विश्वासघात करून निवडून येऊ शकतो याची मिजाज मिरवण्यासाठी जर हे लोक अधिवेशनं भरून करोडो रुपयांचा चुराडा करत असतील तर मंडळी तुमच्या माझ्या सारख्या लोकांनी विचार करण्याची गरज आहे. याच्यासाठी केला होता का लोकशाहीचा अट्टाहास?